उपस्थित झालेले माळी सर आपल्या दोन गोष्टी आणि आपल्याबद्दलचे मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. त्याबद्दल माळी सरांनी या ठिकाणी स्टेजवर उभं राहून मनोगत व्यक्त करा. एम.एस. माळी असंच मी सांगायचो. मी मुलांना नेहमी मार्गदर्शन करताना म्हणजे मनापासून प्रेरित करायचो. पण मला मनापासून प्रेरित चंचलने केला म्हणून मी माझा पूर्ण परिचय देतो. माझं नाव श्री महारू नबाबाई सुखदेव माळी. माझ्या धर्मपत्नीचं नाव सुवर्णा महारू माळी. मला 2 मुलं आहेत. एक मोठी मुलगी आहे, ती B.Pharm झाली, तिचं नाव सुदर्शना आहे आणि आता ती MBA साठी ट्राय करते. आणि माझ्या मुलाचं नाव ध्रुवराज आहे, तो 12वीला आहे आणि पुढे नीटसाठी तो प्रयत्न करतोय. MBA त्याचं टार्गेट आहे. असा हा माझा परिचय आहे. ही तुमची बॅच सन 2099 नाही का. मला त्यावेळेचे तुम्ही आज बसलेले बेंचवर बसलेले दिसत आहेत. ते छोटे छोटे अतिशय गोंडस, अतिशय निरागस आणि आता म्हणजे त्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आहे की नाही. हे मला आज दिसतंय आणि आज तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटतंय तुम्ही भविष्याचा वेध घेतायत, काहीतरी घेण्यासाठी धडपड करतायत. ती निरागसता जी होती ती देवपणाची निरागसता होती आणि आज थोडीशी काहीतरी आपण घेतलं पाहिजे, केलं पाहिजे अशी ही तुमच्या चेहऱ्यावरची आज एक भाव मला दिसतोय. मला गोविंद आठवतोय, मला किशोर आठवतो, मला नारायण आठवतो, मला सर्वच आठवतात. एकेकाच्या आठवणी माझ्याकडे आहेत नाही का. आपला माळी किरण 10वी झाला, मार्गासाठी आला असं म्हणत होता. तो मार्गासाठी नव्हता आला. तर गोविंदचा एक प्रसंग सांगतो मी. नवीनच गाणं लॉन्च झालं होतं, महादेव मला बोलासं आणि त्याला महादेव बनवलं होतं. बाळू आहे हे आणि तुझे जोडीला कोण होतं? बाळू आहे हा, 2 जण होते. गोविंद महादेव होता आणि महादेवाचे हावभाव त्याच्यावर जसे तसे होते. आणि आज तोच प्रसंग महादेवासमोर सांगताना मला आणि आज श्री शिवाय नमस्ते बोल म्हणतो ना आपण, ओम नमः शिवाय, म्हणजे एक महादेवाची ग्रुप आहे. आज तो महादेवाचा सारखाच त्यावेळेस मला दिसायचा. आजही त्याचा शांत सोज्वळ स्वभाव दिसतोय मला नाही का. म्हणजे सर्वांची धावपळ होती, म्हणजे इतकी निरागस त्यावेळेस मला आजही आठवतात. मला म्हणजे असं खूप आज आनंद होतोय. मुलींच्या बाबतीत पण तसंच आहे. आणि खरं जर बघितलं ना आपण तर हा जो आनंद आहे, हा आनंद कितीही आता कोणतरी बोललं मला वाटतं हा आनंद उद्या मिळणार नाही, किती पैसा घेतला तरी हा आनंद नाही मिळणार. हे बालपणाच्या आठवणींचा उजाळा नाही मिळणार. आणि त्यातल्या त्यात तुमचा हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे ना, मागे गेट टुगेदरचे कार्यक्रम झाले पण फक्त मुलंच होते, विद्यार्थी मित्रच होते. हा कार्यक्रम ज्याने संकल्पना मांडली ना, भूतो ना भविष्यात ही संकल्पना आपल्या परिवारासह यायचं, खरा हाच कार्यक्रम गेट टुगेदरचा. आणि हा ज्यांनी संकल्पना मांडली, ज्यांनी त्याला मूर्त रूप आणलं, मी त्याला खरंच त्याचं अभिनंदन करतो. असेच कार्यक्रम भविष्यात झाले पाहिजे. बोलताना किशोर एक शब्द बोलून गेला की एक्झरसाइज केली पाहिजे. खरोखर येते, मेहनत केली पाहिजे. मेहनतीशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही. हरिवंशराय यांचे एक हरिवंशराय बच्चन यांच्या ओवी आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मेहनत करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, मेहनत करने वालों की हार नहीं होती, कुछ करने से जय जयकार नहीं होती, मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. तुम्हाला मी सांगतो, मुलांना एकच शिकवायचं, नथिंग इज नॉट इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. या गोष्टी तुम्ही मुलांना शिकवा. आपण बऱ्याच गोष्टी नाही कमवल्या तरी चालेल, पण ही संपत्ती तुम्ही जर कमवली ना, खूप ग्रेट झाला असं म्हणता येईल. मी मध्ये मध्ये बोलतो मोठा परिवार आहे, मला मोठा परिवार खूप आवडतो, म्हणून मी मोठा परिवार म्हणत होतो. आहे की नाही? मॅन पॉवर माणसाकडे पाहिजे, आणि ती कशी पाहिजे? पॉझिटिव्ह मॅन पॉवर पाहिजे, मोटिवेट करणारी मॅन पॉवर पाहिजे. आणि हे जग स्पर्धेचं आहे. मुलांना तुम्ही, मुलांसाठी बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात. आता बघा, समजा आता एक छत्रपती नाव आहे, याचं व्याकरण चालवायचं आहे. मग व्याकरण चालवण्यासाठी तुम्हाला आता सरांना फोन करण्याची गरज नाही. तुमच्याजवळ साधन आहे, त्या साधनाचा उपयोग कसा करावा या पोरांना शिकवा. तुम्ही फक्त व्याकरण चालवा, छत्रपती नाव टाकवा, व्याकरण चालवा असं बोला, त्यांना लगेच मिळेल. आमच्या वेळेस काय होतं, आम्हाला सरांना भेटावं लागायचं, सरांना विचारावं लागायचं, नाही का? मग सर ते माहीत असेल तर चटकन सांगायचे, लगेच सांगायचे, नसेल माहीत तर ते डिक्शनरीत बघायचे आणि मग सांगायचे. आता तसं नाही. आता बघा, जे हे वाढलं बघा, टक्केवारी वाढलं, पर्सेंटाईल वाढली. का वाढली? त्याला कारण हेच आहे. आपण होतो की मागे पर्सेंटेज एवढं नव्हतं, आमच्या वेळेस 70च पर्सेंटेज होतं, 60च होतं, आता 99चं पर्सेंटेज आलं. त्याला कारण हेच आहे. आणि ज्याने या मुलांना मोटिवेट केलं, ही संपत्ती जर तुम्ही कमवली, भरपूर काही कमवलं, फक्त त्याला तुम्हाला मार्गदर्शन करायची गरज. आता फ्रान्सची राजधानी तुम्हाला माहीत नाहीये, नाही का? मला विचारण्याची गरज नाही जॉग्राफीच्या सरांना, नाही का? तिथंच आहे पॅरिस, ठीक आहे. ऑलिम्पिक गेम तिथंच होते. आता हे तुम्हाला चटकन त्यांना शोधता येईल. आणि खूप मुलं इतके आता कॅप्चरिंग पॉवर आहे त्यांच्यामध्ये, आहे की नाही? खूप कॅप्चरिंग पॉवर. आणि म्हणून तुम्ही लक्ष द्या, सकाळ संध्याकाळ मोटिवेट करा, फक्त रागवू नका. मित्र, मुलं असतील ना, मुलगा असो मुलगी असो, फ्रेंडशिप त्यांच्याशी ठेवा. मी आता माझ्या मुलांची फ्रेंडशिपच आहे. आमच्या सौभाग्यवती त्यांना करतात, थोडंसं बोलतात, असं करायचं तसं करायचं, लवकर उठरे. मी त्यांना समजून सांगतो, एक शब्द समजा तो, आहे की नाही? म्हणजे हे त्यांना मोटिवेट करायचं आहे. आता टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आपल्याला. आणि हे टेक्नॉलॉजीचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टी या मुलांकडून साध्य करता येतील, ठीक आहे. आता नारायणचा प्रसंग सांगतो. नारायणच्या घराजवळच आम्ही राहायचो, मी पाटील सरांजवळच राहायचो, ठीक आहे. इतका धडपड करणारा, त्याच्या मुलीला सुद्धा मी तेच सांगायचो की ती बघ, ठीक आहे. तिने ते लक्षात घेतलं, तो प्रसंग लक्षात घेतला. आणि जेव्हा नारायण शाळेत होता तेव्हा अतिशय परिस्थिती सर्वसाधारण, पण त्याने सांगितलं की मी किती 2200 रुपये ना, 2200 रुपये 45,000 रुपयाचा धंदा करून दाखवला. का? कसा केला, काय केलं, त्याची जीवन, ठीक आहे. हे तुम्ही शिकवा, हे ज्ञान द्या, त्यांच्यासाठी वेळ द्या खूप. आणि त्यांच्यासाठी जर वेळ दिला, मला वाटतं तुम्ही आयुष्यात सर्व गोष्टी कमवल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करा. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि गुरुवर्ग म्हणता येतील के.पी. सर, माझे सहकारी माळी सर आणि जमलेले माझे विद्यार्थी मित्र हो. मागे एका ठिकाणी काहीतरी कार्यक्रम होता आणि तिथे आमचे शिक्षणाधिकारी पण होते. तर काही शिक्षक बोलायचं म्हणत होते, तर ते शिक्षणाधिकारी म्हणजे यांना माहीत नका देऊ म्हणजे सोडत ते म्हणलं पण शिक्षकांना माहीत कधी देऊ मला सांगतात. त्याच्यामुळे आज आम्ही माईक नाही ठेवला ना. मी थोडक्यात सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, 25 वर्षानंतर आपण एकमेकांना भेटतो आहोत आणि सध्या ही भेटण्याची काळाची गरज आहे. कसं की एक जण होता आणि त्याला फेसबुकवरती 10,000 मित्र होते म्हणे. इन्स्टाला, फेसबुकला त्याचे 20,000 ते 30,000 फॉलोअर्स होते. त्याला फेसबुकला 10,000 मित्र होते. जेव्हा तो मेला तर त्या अंत्यविधीला 10 लोक होते. हे जे आहे ना, एक आभासी जग आहे की आपले फ्रेंड्स कशावर आहेत, ते फेसबुकवर आहेत, फक्त नावाला आहेत, त्या मोबाईलमध्ये आहेत फक्त, ते प्रत्यक्ष आपल्याला भेटत नाही. ते तो मित्र कोण आहे, कसा आहे. तर ही अशी भेट होणं खूप गरजेची आहे. आणि मागे जरासं आपलं जी पॅन्डेमिक डिसिजनची लाट आली होती करोना काळात,
तर त्या करोना काळात पूर्ण जग थांबलं होतं. तर त्यावेळेस एक असा पॉज मिळाला होता, एक थांबा मिळाला होता आपल्या आयुष्याला, पूर्ण जग थांबलं होतं. आणि त्यावेळेस आपण थोड्या फास्टमध्ये गेलो, मी पण गेलो. त्यावेळेसच वेळ मिळाला. आपण खूप फास्ट असतो, आपल्याला मागे विचार करण्याला वेळ नसतो आपल्याकडे. खरं तर जर म्हटलं तर तशीच परिस्थिती आहे. कारण एक सुंदर असा कोट मी वाचण्यात आला होता माझा, की असं होतं की yesterday was past, tomorrow is future, but today is gift, so it is called present. म्हणजे आजचा जो क्षण आहे तो काय आपल्याला दिलेला एक गिफ्ट येते, आणि म्हणून त्या काळालाच प्रेझेंट म्हणतात. बाकीचे पास्ट आणि फ्युचर असतात. हे आजचं आपलं गिफ्ट आहे, आज आपण जगून घ्यायचं आहे. म्हणून आपण पास्टमध्ये जास्त जायचं नाही आहे, पण मात्र या पास्टचा सुद्धा आपल्याला उपयोग झाला पाहिजे. त्याचा वापर करून आपण पुढे जातो. आता आपण जी ज्ञानाची शिदोरी तुम्ही घेतली असेल, त्याच्यात काही सक्सेस झाले असतील, काही अनसक्सेस झाले असतील. हा एक नशिबाचा भाग असतो. माझ्या वाचनात आलेली अशी गोष्ट होती की पुण्याला एक असं जोडपं होतं, कुठलं तरी काहीतरी काम करणारं, आणि रस्त्याच्या कडेला एका अशा कपड्याच्या रावठीमध्ये जीवन जगणार, आणि त्यांना एक मुलगी जन्माला आली. त्याला मुलगी झाली. आता त्यांना 2 वेळेची भ्रांत खाण्यापिण्याची पडलेली होती. 2 वेळेस त्यांना जेवण मिळत नव्हतं, आणि ती मुलगी झाल्यानंतर त्यांनी 1-2 महिने सांभाळली, तर तिचा खर्च त्यांना काही परवडत नव्हता. आता काय करायचं या मुलीचं? मग त्यांना कोणतरी सल्ला दिला, म्हणजे तुम्ही अनाथ आश्रमात जा आणि त्या अनाथ आश्रमामध्ये या मुलीला दाखल करा म्हणे. आणि ते गेले, आणि त्या अनाथ आश्रमामध्ये त्यांनी ती 2-3 महिन्याची मुलगी दाखल केली. तिचं नाव त्यांनी लैला ठेवलं. बघा, एका रस्त्याच्या कडेला जन्माला आलेली, की जिला मायबाप काही पोचू शकत नाही अशी मुलगी, आणि ती लैला तिथे 4-5 महिन्याची झाली. आणि एके दिवशी अमेरिकेहून एक जोडपं आलं, आणि त्यांना एक मुलगीच होती, त्यांना एक मुलगा दत्तक घ्यायचा होता. आणि नेमके त्याच अनाथ आश्रमामध्ये आले ते. आणि त्या आश्रमामध्ये आल्यानंतर त्यांनी मुलं पाहिले. बरेचसे त्यांना काही मुलं पसंत पडत नव्हते. त्यांची पहिली मुलगी होती, आणि नंतर अचानक त्यांची त्या मुलीकडे नजर गेली. ही जी मुलगी त्यांनी, या कामगाराची मुलगी होती, तिच्याकडे नजर गेली, आणि तिचे डोळे बघून त्यांना असं वाटलं की ह्या मुलीच्या डोळ्यामध्ये काहीतरी चमक आहे, आणि ती मुलगी त्यांना आवडली. आणि ती मुलगी त्यांनी दत्तक घेतली अमेरिकेच्या दाम्पत्याने, एका जोडप्याने. आणि त्या मुलीचं नामकरण केलं लिझा. ते अमेरिकेत काही दिवस स्थायिक होते. नंतर काम आणि व्यवसायानिमित्त ते ऑस्ट्रेलियाला गेले. ही जी लिझा होती, हिला खेळामध्ये खूप आवड होती. तर आज ऑस्ट्रेलियाच्या लेडीज क्रिकेट टीमची जी कॅप्टन आहे ती लिझा आहे. यस. म्हणजे आपलं एक नशीब आहे, ते कुठे घेऊन जाईल हे पण आपल्याला सांगता येत नाही. आपण त्याबद्दल असं दुःख पण मानायचं नाही, मी काहीच करू शकलो नाही, कोणीतरी पुढे गेला. आपण आपलं कर्म करत राहायचं. आपल्याला जे यश येईल त्याच्यामध्ये आपण समाधानी राहायचं. हा एक मुद्दा मला त्याच्यावर खूप लक्षात आला. आणि मला तरी असं वाटतं की आता कल्पनाने गुरूंचं खूप गुणगान गायलं, आणि त्यामुळे गुरूंना खूप दक्ष राहावं लागतं बरं का नेहमी. म्हणजे हे बी काही असं सोपं नाही आहे. आता गुरु म्हटल्यानंतर आपली आई पण गुरुच असते. कबीराचा एक दोहा आहे, गुरु गोविंद दोनों खडे किसको लागू पाय. गुरु गोविंद दोनों खडे किसको लागू पाय, बलिहारी गुरु गोविंद दियो बताय. म्हणजे ज्यावेळेस गुरु पण आणि देव पण जर समोरासमोर उभे असतील, तर त्यावेळेस शिष्याला प्रश्न पडेल की कोणाचा नमस्कार आपण करावा. तर त्यावेळेस सुद्धा कबीराने हे सांगितलं की तुम्ही गुरूंचा नमस्कार करा. गुरुने तुम्हाला गोविंद दाखवला. मी पण एक आणि थोडक्यात सांगितलं नामदेव म्हणून गावरतो मला. थोडक्यात बोलतोय. शेवटचा मुद्दा असा की तुम्हाला एकच सांगू इच्छितो मी, थोडंसं काळजाला भिडणारं आहे. ज्यावेळेस आपला अंत होतो आणि आपण स्मशानभूमीमध्ये नेले जातो, आणि आपली ज्यावेळेस चिता जळते, त्यावेळेस आपल्याबद्दल कोणीतरी 2 शब्द सांगतो. मित्रांनो बघा, त्यावेळेस कोणतरी आपल्याकडे आपले 2 शब्द आपलं श्रद्धांजलीपर भाषण करतो. तर माझी एकच अशी इच्छा आहे, तो भाषण करणारा जो व्यक्ती असतो तो कधी खोटं बोललेला नसतो,
थोडंफार खोटं बोललेला असेल तो चांगला सद्गुरुस्त असतो. पण मात्र जर एखादा विक्षिप्त माणूस असेल त्याने आयुष्यामध्ये काहीच केलं नसेल आणि तो चितेवर जळत असेल तर तो चांगला माणूस खोटं बोलतो. हा खूप चांगला होता, याने खूप चांगले कामं केले. तर अशी कोणाला खोटं बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. म्हणून माझी शेवटची इच्छा आहे की ज्यावेळेस आपलं कोणीतरी शेवटचं भाषण करेल तर त्या व्यक्तीला खरंच बोलावं लागेल, त्याला खोटं बोलण्याची वेळ येणार नाही असं वागा. एवढाच मी शेवटचा संदेश देतो आणि ते थांबतो. सांगण्यासारखं बरं पाहायला गेलं मी BA जागृतीचा माणूस गेल्या 33 वर्षापासून नव्हे तर मांदोडा हायस्कूलला सुद्धा 2 वर्ष होते. असे 35 वर्ष मी मराठी शिकवतो. हे माझं परमभाग्य की माझ्या वाट्याला तो विषय आला, काही अर्थ नसताना, म्हणजे त्याला हे काय म्हणतो आपण त्याला पर्याय नसताना सुद्धा, म्हणजे संस्थेने स्पेशल माणूस भरला नाही. मग तिथे मी मुख्याध्यापक असल्यामुळे एक आपल्याकडे म्हण आहे, गायकाने गाय टाकून दिले म्हणून गरजण्याला टाकता येत नाही. आणि मुख्याध्यापक असल्यामुळे ती धुरा मला स्वीकारावी लागली. कारण 1990ला ज्या वेळेला ही शाळा काढली त्यावेळेला आम्ही 2-3 शिक्षक होतो. त्यामध्ये काही हंगामी राज्यपाल यायचे निघून जायचे आणि त्याच्यात म्हणजे मी एकटा मेरिड होतो. अनमेरिड यायचे कशासाठी, मुलगा दहिवड हायस्कूलला आहे, पाहून घ्या, विचारून घ्या. ते माझ्याकडे आले का हो तुमच्याकडे शिक्षक म्हणून लागलेला आहे. त्यांचे लग्न तेव्हा व्हायचे. त्यावेळची परिस्थिती अशी होती तर सखोल अशा पद्धतीने तो अभ्यास करायची ती मंडळी. तर या ठिकाणी विशेष म्हणजे महत्त्वाचा मुद्दा बोलण्यासारखं खूप आहे, पण मराठीचा शिक्षक असल्यामुळे यांनी खूप आवरून घेतलेलं आहे. मंथुनी नवनीता तैसे घे आनंद. आता मंथन करून मला काहीतरी शोधावं लागणार आहे. मला आता त्याच्यातला गाभाभाग काढावा लागणार आहे. तर गाभाभाग असा आहे, आनंदाची गोष्ट एक आहे की 25 वर्षानंतर का होईना शुद्ध बीजापोटी फळे रसाळा गोमटी, तुमच्यामध्ये तो काहीतरी सद्गुण असावा आणि तो जागृत झाला. तो आम्ही काहीतरी दिलेलं फळ ते त्यांच्यातलं तो वटवृक्ष तुमच्यातला जागृत झाला आणि आज छायारूपानं आज तो या ठिकाणी बहरून आलेला आहे असं मी म्हणेन. त्या ठिकाणी तुम्ही काबड कष्ट केलेत, मेहनत केली, एवढी सोपी गोष्ट नाही आहे. खरं आहे 4-4, 5-5 वर्ष लागतात हा ग्रुप तयार करायला. कारण मी आहे, माझ्या पत्नीने सांगितलं आमचं गेट टुगेदर आहे. माझा स्वभाव जर बेकार जर असेल, काय गरज आहे जायचं नाही, अशी सुद्धा महाभाग आहे. बरोबर आहे की नाही. पण अतिशय सात्विक वृत्तीचे सर्व मंडळी भेटली. ही जावाई मंडळी त्यांनी परमिशन दिली, नंबर दिले. सहसा नंबर कोणी शेजारचे व्यक्ती शेजारला सांगत नाही. बरोबर की नाही. एक भयानक परिस्थिती आहे, कारण काळ बदललेला आहे. काळानुरूप ती पण जे प्रोटेक्शन आहे ते पण गरजेचं आहे. पण सर्वच गोष्टींचा अभ्यास करून या ठिकाणी हा ग्रुप स्थापन केला. आनंदाची गोष्ट झालेली आहे. मला हे 2रं वर्ष चालू झालेलं आहे रिटायरमेंटला. माळी सर आत्ता रिटायरमेंट झालेले आहे आणि मुख्याध्यापक पदाची माझ्या नंतरची धुरा सांभाळलेली ते पाटील सरांनी सांभाळलेले. तसं काही असेल ते मला फोन करतात, पण त्या पद्धती ते तसे तत्पर आहेत, त्याबद्दलचं काही शंका नाही आहे. परंतु त्यांना मी सांगितले तुम्ही केव्हाही मला फोन करा, मी तुम्हाला सहकार्य करेल. असो काही हरकत नाही. आणि या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट 90 हो 90 कोणीच नाही सर, आनंदाची गोष्ट बरोबर की नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही तर तुमची बॅच आहे, चांगल्या पद्धतीने तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे. आनंदाची गोष्ट उत्कृष्ट शेती करतात सर, येतात भेटतात आणि एक अभिमान वाटतो की तुम्ही जे मुलं भेटतात ना तुमच्या मागे अनेक व्याप आहे. आनंदाची एकच गोष्ट, शिक्षकाची एकच शिदुरी आहे, मुलगा भेटला नमस्कार करतात, बस आमच्यासाठी तेवढंच आहे. आणि सर्व मुलं नमस्कार करतात. हा एक अभिमान आहे, कारण आम्ही जे दिलेलं आहे त्याची शिदुरी तुम्ही आम्हाला देता. त्याच्यात नोकरीला काही आहे, देशी सेवा या ठिकाणी जाधवांनी केलेली आहे, अभिमानाची गोष्ट आहे. नारायण शेती करतो त्याची पार्श्वभूमी त्यांनी सांगितलेली आहे. कोणी व्यवसाय करतो, कोणी काय करतं. तुमच्या याच्या बौद्धिक क्षमतेने किंवा तुमची जशी परिस्थिती असेल, तुमचं जसं कुटुंब असेल त्या पद्धतीने तुम्ही शेती व्यवसाय करतात, कोणी जॉब करतं. ते आनंदाची गोष्ट आहे.
तुम्ही भेटतात आणि एवढं भाग्य आमचं की रिटायरमेंटपर्यंत आणि क्रिटिकल प्रॉब्लेम आल्यानंतर सुद्धा मी सुखरूप रिटायरमेंट झालो, हे तुम्हाला दिलेलं ज्ञानाची तुमचा काहीतरी आशीर्वाद आमच्या पाठीमागे असेल हे मी म्हणेल. अशा दृष्टिकोनातून तुमची काही मित्रमंडळी असते, काही धूर्त असते, काही मनमोकळी असते, पण त्याच्यात आता यांनी पण 2-2 कथा सांगितली. मग मला थोडासा वाटला, मग गावाला गेला सरळ गेले बाबा. पण मित्र कसा असावा याबाबत मी सांगणार आहे. सरांनी सांगितलं की मित्र त्याचं फेसबुकला एवढे 10,000 होते आणि मृत्यू समय फक्त 10 होते. खरोखर आहे. मी काल एक कथा वाचली. एक माकड आणि एक मगर होता. माकड झाडावर होतं आणि तो काय करायचा, ते फळ खाल्लं की त्या मगरला पण टाकायचा. असं करता करता त्या मगराची पत्नी त्याला भेटायची, सांगितलं तुम्ही काही वेळेवर जेवायला येत नाही, हे बघा स्नेह कसा असतो आणि याच्यात कसं विरजन पडतं ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी दिवसेंदिवस मगराची तब्येत व्यवस्थित झाली, ते फळं टाकायचा आणि तो पाण्यातनं सुद्धा माकडाला घेऊन जायचा, या थडीहून त्या थडीहून, ते एन्जॉय करायचे मित्रमंडळी. तर एके दिवशी त्याची धर्मपत्नी आणि ते बसले, म्हणजे गप्पा मारत होते. मगर काल्पनिक जरी असले तरी ती आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या. आणि गप्पा मारता मारता सांगितलं की एवढा तरणबाण माकड आहे, भक्ष्य करायला काय हरकत आहे तुम्हाला. थोडी नीती या ठिकाणी बदलली आणि त्यामुळं त्याच्या मनात आलं. कारण मनुष्य जो आई बापाचं ऐकत नाही तो कोणाचं जास्त ऐकतो. तसं मगराने केलं. ते काही सांगितल्यानंतर त्याने सांगितलं की अशा पद्धतीने तू नुसतं फळच टाकतो काय, चाल म्हणे आता तुला मी घेऊन जातो. मग धर्मपत्याच्या मगरच्या पत्नीने सांगितलं की चांगला माकड आहे म्हणे, त्याचं काळीच खाय म्हणे, तू अजून तब्येत सुधरेल म्हणे, काही हरकत नाही म्हणे. सांगितलं. एके दिवशी फिरता फिरता सांगितलं आपली एवढी दोस्ती आहे म्हणे, मग मला आता तुला खायचं आहे म्हणे. कारण का, माझ्या पत्नीने सांगितलं की तुझं काळीच खायचं आहे म्हणे, त्याच्याने माझी तब्येत अजून मी बलवान होईल म्हणे. मग अशा पद्धतीने सांगितल्यानंतर ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, पण मी काळीच झाडावर टाकून आलो म्हणे. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये चतुराई कशी वापरायची या बोधकथेतून मला तुम्हाला सांगायचं आहे. पाठामध्ये कवितेमध्ये तर अशी दृष्टांत मी द्यायचोच, परंतु या दृष्टिकोनातून मी सांगतो. आता तुमचं वय मोठं झालेलं आहे, वयानुरूप धूर्त आपले हितशत्रू खूप असतात, बरोबर की नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण कसं सांभाळायचं अशा पद्धतीने सांगितलं. त्याने सांगितलं काही हरकत नाही, तू फक्त मला झाडापर्यंत सोड म्हणे, तुला घेऊन जातो. झाडावर चालला म्हणे, काय रे घेऊन येतो. अरे म्हणे बिगर काळजाचं कोणी जिवंत राहू शकतो का म्हणे, पण तुझा तो धूर्त डाव मी ओळखला आणि म्हणून या पद्धतीने निघून आलो म्हणे. म्हणजे बघा, चतुराई माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची असते. काही लोक खूप भोळे असतात, भोळेपणाचा फायदा आपल्या जीवनामध्ये फार लोक घेत असतात. अशा दृष्टिकोनातून त्यांनी जे सांगितलं मला सुद्धा थोडंसं वाटलं की आपण सुद्धा एखादा दृष्टांत सांगावा बा, बरोबर की नाही. पण तुम्ही असे जसं काही मराठीचा तास चालू आहे अभिमान वाटतो. आणि माझ्या तासाला तुम्हाला सांगतो, हा माझा तास 8वीच्या वर्गात जरी असला ना, 10वीत जरी आवाज आला ते बाकी जे सांगायचे. पवार सरांचा तास चालू आहे ते एवढं, म्हणजे मुद्दामून नव्हतं ती दहशत. एक तो आदर तुम्ही घेतला, तो तुमच्या जीवनामध्ये, तो तुमच्या मुलांमध्ये सुद्धा आदर्श ठेवलेला आहे. अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने स्ट्रगल केलेलं आहे, फॅमिली तुमची चांगली आहे, तुम्हाला जोडीदार चांगला मिळालेला आहे, त्याचं सहकार्य तुम्हाला मिळालेलं आहे. कारण मला सुद्धा फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे. कारण 10 वर्ष बिनपगारी फुल अधिकारी होतो. हो, त्यांचं जर सहकार्य राहिलं नसतं, कारण पत्नी कशी असावी, ॲडजस्टमेंट करणारी असावी. मला अभिमान वाटतो माझ्या धर्मपत्नीचा. कारण त्यांची फॅमिली गर्भश्रीमंत, माझं 18 विश्व दारिद्र्य होतं, पण कसं सांभाळायचं हे फार मोठ्या प्रमाणात त्यांनी मला सांभाळून घेतलं. आणि म्हणून मला आज प्रत्येक गोष्ट ऐकावी लागते. टायमिंग चला, जसं तुम्हाला हसवतो असंच वातावरण घरी पण आहे. पण खरोखर 2 मुलं, 1 मुलगी आणि 1च धर्मपत्नी आहे. मुलगा BE मेकॅनिकल झालेला होता, तो घरी आला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, त्याला फर्टिलायझर टाकून दिलेला आहे.
मुलं चांगले निघालेले आहेत. त्याच्यानंतर एक MSc B.Ed PhD करतोय CSBवर सिनियर कॉलेजला MScला प्रोफेसर आहे सध्या. आणि मुलगी माळवाडीला दिलेली आहे, तिचं पण वेल सेट झालेले आहेत, सर्व काही चांगलेले आहेत. नाशिकला आहे, माळवाडीचे आहेत ते पण नाशिकला राहतात. चांगल्या पद्धतीचं असं तुमचा आशीर्वाद जे दिलं त्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी तुमचा आहे आणि तो असावा एवढी अपेक्षा पूर्ण करतो आणि परमेश्वर चरणी या ठिकाणी माझी सेवा समाप्त करतो. फार वेळ झालेला आहे कारण का फार महत्वाचं आहे, कारण ते जर नसेल तर बोलताच येत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. मला अध्यक्षपद दिलं, तुम्ही आमचा हा सत्कार घडून आणला त्याबद्दल तुमच्या 2099च्या बॅचचं मी पुनश्च शब्दसुमनानं तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. कल्पना बोर्ड पर जाऊन करा बाजी 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 अबे है ना फक्त मोबाईल फिरत होतो, म्यूट होता. भाऊ श्री घाल बघा. बरं त्यांच्यासारखा फोटो पाहिलेला आहे ना, अशा बैकून टाकलेला दिशा दिलेली होती पूर्ण कंप्लेट. ती पण तुला राहते मला बरोबर पहिले हा म्हणे. आमच्या शिक्षकांचे जेवण झाल्यानंतर आता जो कार्यक्रम आहे 18 तारीख काय नियोजित करण्यात आली. 18 तारीखमध्ये नियोजन करण्यामागचा हेतू काय होता आमचा गेट टुगेदरचा. 18 म्हणजे ही जी संख्या आहे ना ती 1 आणि 8 हा दोघं आकडे येतात. एक म्हणजे एक जीवनातील अविस्मरणीय आठवण जीवनात राहावी यासाठी 18 तारीख निवडण्यात आली. आणि पवित्र अशा शुभ मुहूर्तावर नारळी पौर्णिमा आज 2 वाजेनंतर चालू होते. या शुभ मुहूर्तावर बहिणीने भावाकडनं काही अपेक्षा ठेवू नये यासाठी बहिणीचे ऋण फेटावे यासाठी आपण छोटासा साडी समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर त्या माध्यमातून आमच्या शिक्षकांचे ऋण आमच्याकडनं फेडले जावे यासाठी आम्ही प्रथमतः मॅडमांना आम्ही या ठिकाणी आयोजित करतो की त्यांनी जे आम्ही साडीचं आयोजन केलं आहे त्या साडीचं आयोजनानिमित्त तुम्ही साडी स्वीकारावी आणि आम्ही ज्या ऋणात आहोत त्या ऋणात आम्हाला मुक्त करावं यासाठी प्रथमतः मी पवार मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी या साडीचा स्वीकार करावा. असल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहेत. त्यांनी आपल्या साडीचा मान स्वीकार करून कल्पना यांनी त्यांना साडी द्यावी. मॅडम आमच्यासाठी उपस्थित राहतात त्याबद्दल माळी मॅडम यांचे आम्ही ऋण फेडण्यासाठी साडीच्या माध्यमातून आम्ही ऋण फेडू इच्छितो म्हणून त्यांचा सत्कार एकनाथ बाबू यांच्या मिसेस करतो. मला ज्यांनी भरघोस असं आम्हाला साथ दिली ते महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे सुनील पवार, नामदेव पवार, ज्योतिताई, वैशालीताई, कल्पनाताई अशा या 5 लोकांनी
खूप काही मनापासून सहकार्य केलं. त्यांनी अगदी मनापासून प्रत्येकाच्या घरी जाऊन मोबाईल नंबर घेतले, प्रत्येकाला सर्वांना सांगितलं की आपला गेट टुगेदर झालाच पाहिजे. त्यामुळे आमच्या प्रत्येक मित्राच्या एक एक कष्टाच्या या ठिकाणी पैसा आम्ही सर्वांनी समर्पण केला आणि हा कार्यक्रम घडून आला. त्याच्यात मोलाचे सहकार्य म्हणजे आमच्या इथले जाधव पाहुणे यांनी थोडंसं आचार्यांना बोलून त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्याचे ठरले. तर आचार्य आणि जाधव पाहुणे यांनी वरती यावं आणि त्यांना सर आमचा बोर्ड केला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. तरी त्यांचा सत्कार आपल्या प्रवीण जाधव यांनी करावा. सुनील भाऊ पवार यांचा सत्कार स्वतः मी आज करणार आहे. खूप लाडाचा विद्यार्थी, अभिमान वाटतो आम्हाला त्याच्याविषयी. जेव्हाही गेला असेल तेव्हा कधीच म्हणजे नाराज विषय नाही त्याच्या जीवनात. कोणताही व्यक्ती त्याच्या घरी गेला तर समाधानानेच परत येणारा असा व्यक्ती आमचा मित्र. हा हो 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 2-4 वेळेस मीटिंग झाली. आम्हाला सुनील बहुत ईमानदार और नीतिवान है. इकडे बघा, हळूहळू इकडे बघा. सरांविषयी मनोगत व्यक्त करण्याची इच्छा वाटते. तर ज्यांना ज्यांना या बोलण्याची इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी स्टेजवर येण्याचा प्रयत्न करा आणि 2 शब्द सरांविषयी बोला. जीवनात ज्यांनी काय काय घडामोडी केल्या आहेत त्याविषयी बोला, काय सांगितलं ते सांगा. सर्व आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्व परिवार सह कुटुंब आले, पाहुणे मंडळी आले, सर्व मैत्रिणी आल्या, सर्व मित्र परिवारांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वी झाला तुमच्या घरच्या यांच्यामुळे. हां 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 त्यांनी बी वेळ दिला ना, बरोबर आहे ना. मग तुमच्या अंदाजानुसार तर एकदम कमी वेळेत कार्यक्रम होणार म्हणजे हा फक्त आमचाच बॅचचा असेल. नाही आम्ही एकदम 2-3 हप्त्यात कार्यक्रम झाला, बरोबर सांगितलं. आणि मेनू ठेवण्यावरून तर खूपच आम्हाला तर खूपच 15-20 दिवस गेले. मेनू खाल्ल्यानंतर एकदम समाधान. आणि सत्कार केला असताना आहे ना, ते कोणी नाराज असेल त्या बोलण्यावरून कोणाला हो हो नाराज असेल ना 4 पायनच नाही. काही धरू नका. आणि बोलताना कोणी ती पण नाराजी ठेवू नका. आणि आज तुम्ही जे शिक्षण दिलं आम्हाला त्याचं आम्ही म्हणजे उलटं काही ठरू नाही शकत. पण आम्ही जे करतोय त्याच्यातून तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष दिसत आहे म्हणजे तीच तुम्हाला खरी देण आहे हे मी एवढं बोलू इच्छितो. आणि सर्वांचे आभार. एकदम वेळेवर आलात आणि इथून पुढे परत कार्यक्रम ठेवू. सर्वजण या म्हणजे सहकुटुंब सहपरिवार या. राहिलेले विद्यार्थी पण बोला. शिक्षक आपल्याला फार मार्गदर्शन त्यांनी भारी दिले. आपण जेव्हा चुकलो त्यांनी आपल्याला समजून पण सांगितलं आणि नाही समजलो तर त्यांनी आपल्याला छेडी दंड देऊन पण आपल्याला शिकवलं. त्यांच्या शिक्षणाचा आज उपयोग आपल्याला व्यवहारिक ज्ञानामध्ये आपण वापरतोय. त्यांनी इथलं आपल्याला अनमोल शिक्षण दिलंय आणि आपले बॅचलर आपली मजाक चालूच राहायची एकमेकाची, तो विषय वेगळा आहे. पण सरांकडे आपण नेहमी आले का सर आपण आपल्या शिस्तमध्ये थांबायचो. सुनील झालं, एकनाथ झाले, हे समजा एकदम आज्ञाधारी विद्यार्थी त्यांचे. आणि आम्ही जरा आज्ञाधारा चुकून आम्ही टॉळकी करायचो, त्याच्यात काही शंका नाही. पण सरांचं जे मार्गदर्शन लाभलं त्यामुळे आज आम्ही लक्षात काही ना ज्या मार्गात आहे त्या क्षेत्रात आम्ही सक्सेस आलो. त्यामुळे आम्हाला काही आले ही गुरुजनांचे आम्हाला फार उपकार आहेत आमच्यावर. त्याच्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होऊ शकत नाही. त्यांनी जे शिक्षण दिलं ते आयुष्याची शिदोरी आहे आमची. ती आयुष्यात कधीही आम्ही तिची परतफेड करू शकत नाही व ते आयुष्यभर आम्हाला कामात देणार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द आम्हाला जे सरांनी ज्ञान दिलं ते अतिशय म्हणजे एकदम व्यवस्थित. आणि आम्ही जो म्हणजे सरांनी जे आम्हाला ज्ञान दिलं असं म्हणजे घरी सहज ज्ञान होतं. म्हणजे त्याच्यातून आम्ही प्रगती कशी करायची आणि आम्हाला म्हणजे व्यावहारिक ज्ञान म्हणजे सहज असं झालं बा की त्यांचं. आणि ज्यांनी जे ज्ञान दिलं ते शैक्षणिक ज्ञान तर खूप दिलं म्हणजे एकदम व्यवस्थित. सरांनी सांगितलं अभ्यास व्यवस्थित सर्व व्यवस्थित. पण सरांनी जो आम्हाला मार्ग दिला तो सरांना आता म्हणजे सहज
लक्षात येत असेल बा समोर आमची प्रगती म्हणजे अगदी व्यवस्थित झालेली आहे. आणि व्यवस्थित म्हणजे असं धार्मिक ज्ञान वगैरे असं धार्मिक ज्ञान आम्ही शैक्षणिक म्हणजे आम्हाला फक्त एक त्यावेळेस असं होतं फक्त पैसे अभावी आम्ही थोडंसं पुढे जाऊ शकलो नाही तर आम्ही 12वी पर्यंत व्यवस्थित केलं 12वी आणि नंतर SY बाहेरून केलं आणि नंतर आमचं म्हणजे परिवार म्हणजे आम्ही परिवारामध्ये लहान असल्यामुळे माझी वैयक्तिक जबाबदारी माझ्यावर लवकर आली त्यामुळे मी पुढे काही जाऊ शकलो नाही आणि आज म्हणजे शेती एकदम मस्त करत आहे व्यवस्थित आहे परिवार सुखी आहे सर्व समाधानी एकदम आनंदित आहे. पवार सर आमच्या वर्गात आल्यानंतर एक वाक्य बोलायचे मन वडाय वडाय उभ्या पिकाचं डोळं येई पिरी सण पिकावर किती हाकला फिरी येई पिकावर. आता ते आठवत नाही सर पण खूप हृदयाला वाक्य टोचणारं नेहमी आठवणीने स्मरणारं वाक्य माझ्या कसं की मन हे तुमचं जे आयुष्यात आहे ना ते कुठेतरी वडावाने फिरू देऊ नका एका ध्येयावर निश्चित करा. तुमचं मन जीवनामध्ये जर तुम्ही एकच ध्येय निश्चित केला तर तुम्ही यशस्वी व्हाल हा त्याच्या मागचा उद्देश होता. सर फक्त शिक्षणच शिकवत नव्हते सर आम्हाला त्यांच्या परिवाराचा जोही दररोजचा इतिहास होता तो आम्हाला सांगत होते. आमच्या परिवारामध्ये आज हे घडलं जीवनात तुमच्या परिवारामध्ये घडून नाही देऊ म्हणजे तो देखील शिकवण त्यांची त्यावेळेस होती. एक वेळेस पाटील सरांचा तास होता पाटील सरांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं होतं माझ्या जीवनात माझ्या परिवाराला देखील मी ते वाक्य सतत सांगत राहतो गुण से गई वो हौदों से नहीं आ सकती गुण से गई वो हौदों से नहीं आ सकती. ही जी एक छोटीशी कविता म्हणजे छोटीशी एक गोष्ट होती ती माझ्या जीवनात मी मरेपर्यंत विसरणार नाही. जर माणसाची इज्जत जर एका चुकीमुळे गेली जीवनात तर तो माणूस कितीही इज्जत कमवायचा प्रयत्न केल्यानंतर ती इज्जत परत येऊ शकत नाही. हे सरांचं त्या मागचं एक उदाहरण होतं पण ते माझ्या जीवनात मी पुरेपूर अनुभवलेलं आहे आणि माझ्या परिवारात देखील ते उदाहरण मी देत राहतो किंवा जर माणसाचं एक वेळेस आयुष्य गडबड झालं तुम्ही किती इज्जत कमवायचा प्रयत्न करा परत येऊ शकत नाही. हे असे उपकार सरांचे आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही. सरांनी आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे परंतु ते सांगण्यात यावी वेळ नाही. तसंच आता या ठिकाणी आमच्या मैत्रिणी या शुभ मुहूर्तावर आल्यामुळे आम्ही त्यांना लाडकी बहीण म्हणून आज या ठिकाणी संबोधतो आणि आमच्या निश्चितांनी त्यांचं स्वागत करावं अशी त्यांना सूचना देतो. मी माझ्या मित्रांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मी खरंच खूप त्यांचे धन्यवाद आभार मानते आणि माझ्या सरांविषयी पुन्हा मी 2 शब्द बोलते. म्हणजे आमचे जे शिक्षक आहेत ते आम्हाला लाभले थोर आमचे भाग्य की असे शिक्षक आम्हाला लाभले आणि म्हणतात ना की वागणं हे रुबाबदार वागणं दिलदार बोलणं रुबाबदार आणि वागणं खबरदार नेतृत्व शानदार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आमचे शिक्षक आम्हाला भेटले आणि ही पाटील सर आम्हाला विज्ञान आणि गणित शिकवायचे पवार सर आम्हाला मराठी व्याकरण वगैरे पीटीचा तास वगैरे घ्यायचे माळी सर आम्हाला हिंदी आणि भूगोल शिकवायचे आणि अजून 2 सर आम्हाला ते इथं उपस्थित नाही त्यांचे पण मी आभारी मानते की जे इंग्लिश शिकवायचे ते जाधव सर आणि विज्ञान 2 आणि भूमिती शिकवायचे ते मोरे सर जरी ते इथं उपस्थित नाही तरी मी त्यांना पण धन्यवाद देते. सरांच्या वतीने माझा त्यांना नमस्कार आणि आभार सांगावा आणि अशी शाळा आणि असे शिक्षक भेटल्याबद्दल जे आमचं व्यक्तिमत्व घडून गेलं आणि आमच्या प्रगतीशील जीवनामध्ये आज जी प्रगती केलेली आहे त्याच्याबद्दल मी सगळं श्रेय मी माझ्या शिक्षकांना माझ्या शाळेला आणि जो माझा मित्रमैत्रिणींचा सहवास मला लाभला त्या सगळ्यांचा सहवास आपण आज आपल्या मुलांना जे मोटिवेशनल करतोय की त्यांना जे बघायला मिळते ते त्यांनी बघून असाच पुढे कार्यक्रम त्यांनीही करावा आणि माझी इच्छा अजून अशी की अजून 2-5 कमीत कमी 5 वर्षांनी तरी असा मेळावा सगळ्यांनी आयोजित करायला पाहिजे. काय तुम्ही येत नाही थांब